गुड इव्हनिंग मित्रांनो, मी रोहित. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रेवित रोहित. आणि आज एक थोडी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, कारण आज मी कुठे चाललो नाही, कुठे राईडला नाही चाललो आहे. आज एक थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला. आता डिसेंबर महिना चालू झाला आहे, थंडी चालू झाली आहे. मेन म्हणजे रायडर लोकांचा हा खरा सीझन आहे राईडला जाण्याचा. आणि तुम्ही रस्त्यावरून असं जेव्हा कुठे बाहेर जाता तेव्हा तुम्ही बघितलं असं रस्त्यावरती खूप फॉग असतं आणि आपल्या गाडीच्या हेडलाईट्सवरती ते तुम्हाला रस्ता काय बिलकुल दिसत नाही. त्यासाठी आपल्याला एक मेन मॉडिफिकेशन गरजेचं असतं, ते म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा लाईट लावायचे असतात. आणि मलासुद्धा वाटलं, कारण माझी गाडी सुझुकी विस्टोम आहे, मी तुम्हाला दाखवेनच माझ्या व्हिडिओमध्ये आता पुढे. आणि गाडीची स्टॉक हेडलाईट एवढी खूप कमी आहे ना, आणि जर फॉगचा रस्ता असेल, तर फॉग असेल रस्त्यावरती तर बिलकुल दिसत नाही. त्याच्यासाठी मी HJGच्या 9 LED लाईट्स लावल्या आहेत. किती वर्थ इट आहेत तुम्हाला दाखवेनच मी, आणि त्यांचा रिव्ह्यू सांगेन. गाडीला माझे 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि आताच मी 1-2 महिन्यापूर्वी त्या इन्स्टॉल केल्या आहेत. तुम्हाला त्याचा रिव्ह्यू कसा लाईट्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, बघू शकता ही माझी बाईक आहे सुझुकी V-Strom 250 SX, आणि त्यावरती मी ह्या HJGच्या 9 LED लाईट्स लावल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा लाईट लावण्याचा पर्पज एकच होता, कारण ह्या गाडीची जी स्टॉक हेडलाईट आहे, आपले LED हेडलाईट आहे, हिचा उजेड खूपच कमी आहे. जर हायवेला गेलात लॉंग टूरला वगैरे, जर समोरून गाडीला तर काहीच नाही दिसत. जर कुठे असा अंधार असेल तर थोडीफार लाईट दिसते त्याच्यामध्ये. आणि मी ही लाईट, माझा प्लॅन होता, मी खूप साऱ्या लाईट्स बघितल्या होत्या आधी. मॅड डॉगच्या बघितल्या होत्या, रॉस्टॉन होत्या, परत झानाच्या नवीन आल्यात लाईट्स त्या होत्या. पण HJG आपल्या कॉमन माणसासाठी किंवा सर्वसामान्य माणसासाठी एक परवडणारी लाईट आहे. आणि त्याच्यासाठी माझा प्लॅन होता 7 LED लावायचा. पण तिथे मी गेल्यावरती त्यांनी मला सजेस्ट केलं की तुझी बाईक ॲडव्हेंचर बाईक आहे, सो 7 LEDचा जो हा क्लॅम्प येतो तो थोडा लाईट येतो, तो ब्रेक होण्याचा चान्सेस असतो. त्याच्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलं 9 LED. ह्या लाईटचा फोकस एवढा ब्राईट आहे, कारण तुम्ही ही जर लाईट लावणार असाल तर कृपया सिटीमध्ये ही लाईट यूज नका करू, कारण समोरच्या माणसाला काहीच नाही दिसत. खूप ब्राईट असल्यामुळे अंधारी येते डोळ्यात. जसं आपल्यासमोर कोणती कार येते आपल्याला काही दिसत नाही, सेम तसंच होतं ही लाईट लावल्यावरती. सो त्याच्यामुळे ही जर लाईट लावणार असाल तर कृपया सिटीमध्ये यूज नका करू, हायवेला यूज करा. आणि ह्या लाईट लावण्यात जर तुमची बाईक कोणतीही असू दे, समजा FZ असेल, हंटर असेल, कोणती हिमालयन असेल, तुम्ही जिथे लाईट लावाल त्यांना आधी विचारा की ह्या लाईट लोड घेईल का, बॅटरी लोड घेईल का. कारण माझ्यासोबत एक सीन झाला आणि हा एक मला प्रॉब्लेम फेस झालेला. इथे तुम्ही बघू शकता व्हाईट डाग आहे. हे ॲक्च्युली हे बॅटरीचं पाणी लिकेज झालेलं, आणि मला माहीत नाही कारण याचा रिझन काय. कारण लाईट लावायला गेल्यावरती मला ते पाणी दिसलं होतं, पण तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते समजल्यात नाही आलं. पण लाईट लावल्यानंतर काही दिवसानंतर ते पाणी ड्रॉप व्हायला लागलं. सो आता तुम्ही पण जेव्हा लाईट लावाल तेव्हा मॅकॅनिकला विचारा की ही लाईट लावतो ते माझी बाईक व्होल्टेज घेईल का. आणि ह्या लाईटचा तुम्हाला व्हिजिबिलिटी मी रात्री दाखवेन, पण थोडीशी तुम्हाला एक झलक दाखव. हा बघा, हा डेचा एवढे लाईट्स आहेत. विचार करा रात्रीची याची व्हिजिबिलिटी काय असेल. आणि याच्यामध्ये 3 मोड येतात, एक स्टेबल आहे, एक अल्टरनेट मोड आणि एक फ्लॅशर आहे. बघा, तिन्ही मोड दाखवतो. हा एक फ्लॅशर आहे, बघू शकता. ही आता माझी लो बीम आहे, गाडीची स्टॉक हेडलाईट आहे ही. हा हाय बीम आहे. आता ह्या रोडला कोणत्या गाड्या नाही आहेत त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही, कारण दिसतोय उजेड थोडाफार. पण जेव्हा आपण हायवेला येतो ना तेव्हा काहीच नाही दिसत. आणि आता तुम्हाला दाखवतो HJGची पॉवर 9 LEDची. हा एक थ्रो बघा. ह्या लाईटचं एक वैशिष्ट्य आहे की स्प्रेड पण होते आणि थ्रो पण खूप लांबपर्यंत आहे. ही 90 इंच 180 वॅटच्या लाईटच्या आहेत या. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप सारे मोठे ब्रँड आहेत. तर सामान्य लोकांना परवडेल अशी एक आपली HJG आहे, जी कमी पैशामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्स देते. आणि ही लाईट मला विथ हार्नेस विथ इन्स्टॉलेशन अराऊंड 6500च्या आसपास पडली, या 7000च्या आसपास होती. कोणाला जर पाहिजे असेल लाईट किंवा ही लावायची असेल मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्या जिथून मी लावले आहेत तिथे तुम्हाला
त्याचा नंबर देईन, ॲड्रेस देईन, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट कॉल करून जाऊ शकता. आणि याच्यामध्ये ना 2 मोड येतात. हा एक फ्लॅशर आहे आणि हा एक आहे. हा कृपया लावू नका कारण समोरचा पूर्ण आंधळा होतो. आणि मित्रांनो परत एकदा रिक्वेस्ट करतो आहे, ही जर लाईट तुम्हाला लावायची असेल ना प्लीज ती सिटीमध्ये यूज नका करू. समोरच्या डोळ्यामध्ये खूप उजेड म्हणजे खूप डोळ्यामध्ये लागते. आणि मी ऑलरेडी ही लाईट पूर्ण डाऊन करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे ना थोडा मी तर सिटीमध्ये यूजच नाही करत, हायवेला वगैरे यूज करतो. परंतु समोरून जरी गाडी आली ना तर मी बंद करतो लाईट लगेच. बघा कशी वाटली लाईट माझी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन नवीन इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाव आहे रवित रोहित.